महादेवाचे आपण सगळेच भक्त असतो सर. तर महादेवाची पेंटिंग घरात ठेवावी की नको? महादेवांचा जेव्हा विषय येतो तर त्यावेळी खूप इमोशनली कनेक्टेड आहे. कारण माझा जो पूर्ण लहानपण गेलाय तो अशाच सानिध्यामध्ये गेला, जिथे देव मंदिर त्या टाइप मध्ये. आणि मूळतः मी सोलापूरचा असल्यामुळं आमची जी ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर महाराज, तर त्याची जत्रा होते आता जस्ट मकर संक्रांत. मोठी असते का सर? खूप मोठी जत्रा असते आणि खूप राज्यातले लोक तिथे येतात, भाविक खूप येतात. खूप छान जत्रा. जी शिव फॅमिली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गणेश, पार्वती आणि महादेव ह्यांचे जे ऍक्च्युली इमेजेस जे पाहिजे किंवा फोटोज पाहिजे, तर ते पाहिजे आपल्याला ईशान्य देवतामध्ये. ईशान्य ही ईश्य म्हणजे ईश्वर, ईश्वराचं स्थान म्हणलेलं आहे ईशान्य. आणि त्या ठिकाणी जर आपण ते पेंटिंग, गणेशाची पेंटिंग असेल, महादेवाला सहसा पेंटिंग स्वरूपामध्ये नाही पुजत, तर त्याला शिवलिंग स्वरूपामध्ये पुजतो आपण. तर ते असेल तर जास्त बेटर आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे समजा कार्तिक स्वामी आहे, ठीक आहे, मोरपीसवरनं हालतं आपलं, की कार्तिक स्वामी जे आहे, तर कार्तिक स्वामींचा जो फोटो असायला पाहिजे तर तो दक्षिण दिशेमध्ये पाहिजे, दक्षिणेला. त्याच्यामुळे काय होतं, शूरवीरता वाढते. बरं. ठीक आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड वाढतो तुमचा आणि आळसपणा दूर होतो.